हॅलो. हां, बोला ताई. हां, ताई अनुभव शेअर करायचा होता मला. हां, कुठून बोलताय ताई तुम्ही? मी आता तमिळनाडूतून बोलते. अच्छा, नाव सांगायचंय? नाव नको. बरं, बरं. काय अनुभव हां. आला? अ, अनुभव तर खूप आलेत ताई. किती अ, वर्षापासून आहेत ताई तुम्ही सेवेत? सेवेत मी तशी 4 वर्ष झाली आहे. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां, पण जास्त आता या 1 वर्षात जास्त करते. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. आणि हां. काय अनुभव आला म्हणजे? म्हणजे तशी मी सेवेत ना हां. ताई भीती वाटते जरा. काय त्याच्यात आपल्या स्वामींसाठी काय घाबरायचं? स्वामी हो आपल्या ना. एवढ्या संकटातनं काढतात, सगळी भीती नाहीशी करतात. हो, खूप दिलं मला अपेक्षेपेक्षा खूप स्वामींनी दिलं. हो ना? हां, हं. म्हणजे तशी मी स्वामी सेवेत माझ्या बहिणीमुळे आली. अच्छा, बहीण म्हणजे कुठे ती असते? बहीण आमचं सांगली जिल्हा म्हणजे माहेर माझं अच्छा, आलं, सांगली आलं जिल्हा. लक्षात. हां, हां. हां, तिथं हां, हां. ती करते, ती पण टीचरच आहे. अरे वाह! हां. मस्त. आणि ती करते तर तिनं सांगितलं असं असं. मग मी जास्त नव्हते काय करत. फक्त मोबाईलवरती तारक मंत्र, घोर कष्ट स्तोत्र आणि नाम स्वामी नाम हे करायचे, जॉब ऐकायचे करायचा फक्त. स्वामीचा. हां, हां. हां, मग एक दिवस काय झालं, आम्ही इकडं असतो तर आम्ही बहिणीकडेच जात आहे. हां, हां. दुसरी बहीण आहे हां. तिच्याकडे. अच्छा. त्यांचा इकडे व्यवसाय आहे ना त्यांच्याकडे. मग हां, हां. तिच्या बहिणीला तिच्या मुलीला आणायचं होतं म्हणून माझे मिस्टर आणि मुलगा माझा 12 वर्षाचा आहे, हां, हां, हां. तो निघालेले आणि त्या दिवशी गुरुवारच होता आणि मी हां. तेव्हा जास्त सेवा नव्हती करत आणि गाडीनच निघालेली गाडी आणि पाठीमागून ट्रॅव्हल्सने धडक दिली. म्हणजे फोर व्हीलर हां, गाडीला? फोर व्हीलरला. हां. अय्या! आणि बापरे! धडक हो. दिली आणि एवढ्या मोठ्या गाडीने. तर हां. काय झालं असेल? आणि ताई अक्षरशः धडक एवढी मोठी होती की म्हणजे इर्टिगा होती ना, तर हां, हां. मिस्टर माझे पुढे बसलेले आणि मुलगा मधल्या सीटवरती हां. आणि पाठीमागच्या सीटचे लॉक तुटून हां. अ, म्हणजे पूर्ण सीटचे लॉक तुटलेले आणि बाई, बाई, त्याच बाई! दरम्यानच माझा मुलगा मध्ये झोपलेला होता. मध्ये आई मोकळीच गं! होती ना सीट. तेवढ्यातच तो बोलला की पप्पा मला फोन द्या म्हणून असं तो ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटच्या मधून हां. पुढे असा आलेला. पुढे आलेला तेवढ्याच एका सेकंदात. बाई गं! केवढी स्वामींनी केलं. आणि हो आणि त्याला अगदी खर्चटलं सुद्धा नाही, पण त्याच्या हातात ते ज्यूसची एक बॉटल होती. हां, ती हां. पूर्ण म्हणजे त्याचं काय राहिलेलंच नव्हतं. बापरे! ती बॉटल एकदम हे झाली. हो, पूर्ण बॉटलचं हे झालेलं, पण बाप दोघांना पण काही झालं नाही. ताई केवढी स्वामींची लीला गाते बघा. हो आणि नंतर पण मग मी जरा जरा करायला लागले. हां, हां, हां. जप वगैरे हां, हां. आणि नंतर मग त्याच्यानंतर म्हणजे परत अचानकच असं मला वाटलं की हं. हे करायचं गुरुचरित्र पारायण करायचं. हां, 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 हां. हां, पण दुसरं काहीच माहिती नव्हतं. मोबाईलवरती बघून मी करायला लागली. हां, हां, तर हां. केलं. पण त्याच्यात कसं झालं, हं. अ, असे गावी गेल्यावर तीच केलं. हां. पण त्याच्यात मला म्हणजे असं आता आता मला गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर भीतीच वाटते असं झालं. का हो ताई? म्हणजे मी करायला घेतलं हां. आणि आमचे पप्पा आजारी पडले. म्हणजे आजारी बरं. म्हणजे चांगलेच होते. काहीच त्यांना प्रॉब्लेम नव्हता. हां, हां, हां. आणि अचानकच खोकला वगैरे यायला लागला हां. आणि मी तिकडं होती आणि अगदी फक्त किती 8 दिवसाचंच पारायण. त्याच्या आधी 8 दिवस खोकला आला हां. आणि ते पारायण चालू असतानाच म्हणजे त्यांना कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. अरे बापरे! हां, तर ते पण तेव्हा मला गुरुचरित्रामुळे कमीत कमी निदान तरी झालं ताई, नाहीतर कळलं पण नसतं. नाही ऐका ना, मग ते चालू असताना मला इकडं कोणी सांगितलं नाही का, तर बोलली तिचं पारायण चालू आहे ना, आता झालंय ते झालंय हं. आणि ते उगीच म्हणजे ते बाहेरचं खायचं नाही किंवा असं तसं त्याला नियम आहेत ना. हो, 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 तर हो. ती माझी ती टीचर आहे ती बहीण बोलली नको तिला सांगायला, आता ती लगेच येऊन तर काय करणार ना. बरोबर. हो. पण त्यांनी मला सांगितलं नसलं ना ताई, हां, हां. तरी मला अशी स्वप्न पडायची म्हणजे आजपर्यंत माझा असा विश्वास नव्हता की म्हणजे असं होत असेल स्वप्नांवर. की हां. स्वप्नांवर. हां, हां. म्हणजे माझा तो कलशच पडलाय हं. किंवा असं अशी स्वप्न पडायची. तेव्हा अय्या! मला परत कलश पडलाय किंवा ते पूजेच्या ठिकाणी चप्पलच आहे. अरे तर मी बापरे!
हा अशी स्वप्न पडायची. हा. तर मी तिला सांगायची, रोज सांगायची, मला बघ ना असं. तर ती बोलायची काय नाही ग, असं दिवसभर आपण जे हे करतो. म्हणलं असं थोडीच आपण पूजेच्या ठिकाणी चप्पल वगैरे असं थोडी करतो हो, ना. हो, हो. म्हणजे ती तुमची म्हटलं समजूत काढत होती. तिला समजत होतं सगळं बहिणीला. हा हा. परत मग ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी ती मला बोलली आजच्या आज लगेच ये तू. हां, तरी हां. पण मला तिथं पोहोचेपर्यंत त्यांनी नाही काय सांगितलं, असं असं म्हणजे कंडिशन जरा हेच होती. सीरियस. हां. हा सिरियस होती. हां, हां. मग गेल्यानंतर मला तिथं समजलं. मग मी म्हटलं मी एवढं केलं. तर ती बोलली असू दे, जे होतं ते म्हणजे चांगल्यासाठीच होतं म्हणायचं हां, हां, आणि हां. पुढे जायचं म्हटलं. आणि हं. परत 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होते पप्पा आमचे हां. आणि त्याच्यातच मग ते गेले. ओह! हं, कॅन्सर कसला होता ताई त्यांना? छातीचा. छातीत कशामुळे बरं? छातीत म्हणजे आमचं कसं ह्याचा बिझनेस होता ना पहिला, आपले सोन्या चांदीचे ते गलाय गाळतात ना सोने वगैरे. हो, 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 हो. मग ते ऍसिडचा धूर वगैरे पहिली भरपूर कामं केलेली ना त्यांनी. आई गं! बापरे! ते बघ. झालेलं पण 15 दिवस होते. हां. 15 दिवस म्हणजे 4 स्टेजचा होता ना. अच्छा. मग हां. ते हे झालं. मग बापरे! एकदम लास्ट त्याच्यानंतर स्टेजलाच कळलं म्हणजे. हा लास्ट स्टेजला मग ते सगळे बोलले नाही झालं ते झालं, नाहीतर काय कॅन्सर पेशंट किती म्हणजे हाल होतात ना. हाल होतात. खरंय, खरंय. हा. मग ठीक आहे म्हणलं. पण पप्पा म्हणजे इतकं आमचं अगदी आयसीयूत होते तरी आयसीयूत सुद्धा जेवायचे नाहीत. म्हणायचे माझ्या म्हणजे मुली आम्ही चौघी ना बहिणी बहिणी. हां, हां, हां. मग आम्ही चौघीच होतो. म्हणजे दोघी संध्याकाळी थांबायचो आणि दिवसभर दोघी म्हणायचं नाही माझ्या हं. चिमण्या आहेत ना त्यांच्याजवळ जाऊन मी जेवणार. आई गं! हो आयसीयूत ते नव्हते जेवत. बघा. हो 15 बापरे! दिवस. इतकं म्हणजे खूप त्यांनी हे केलं. हं, हं. आणि त्याच्यानंतर ते एवढं काय वाटलं नाही म्हणजे त्यांचं जरा म्हणजे एज झालेलं, पण त्याच्यानंतर एवढा मोठा दुसरा धक्का की हं. म्हणजे माझा भाऊ नंतर डिप्रेशन मध्ये गेला. अरे! डिप्रेशन मध्ये गेला म्हणजे त्याला काहीच कळायचं म्हणजे कळत तो रूम मधून दिवसभर बाहेर यायचं नाही, असं तसं तसं म्हणजे अरे! रात्रंदिवस फक्त पप्पा. म्हणजे त्याचा बापरे! चौघी नंतरचा तो होता त्यामुळे खूप लाड केलं होतं ना. हां. हा मग रात्रंदिवस पप्पा, माझे पप्पा कुठे दिसणार, असं तसं. आई गं! आणि त्याचं लग्न ताई वगैरे झालं होतं? ऐका ना, हां. तो एवढा मोठा होता. आता तुम्ही गुगलला किंवा युट्यूबला टाकून बघितलं ना सूरज निकम पैलवान म्हणून, हां, 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 हां. तर पूर्ण त्याचं म्हणजे अख्खी एक रूम भरलेली आहे त्याच्या त्या ट्रॉफ्यानी गदानी, इतकं बापरे! चांदीच्या गदा. ओह! आणि त्याला काय झालं, दृष्ट लागली की कुणी काय केलं काय माहिती. एका वर्षात तो एवढा म्हणजे हे झाला, व्हायबल झाला. हां, हां. एक वर्ष ते त्याच्यातच वर्ष श्राद्ध झालं पप्पांचं पहिलं. आणि हं, नंतर मग म्हटले लग्न ह्याचं करूया. मग लग्न झाल्यावर तरी म्हणजे हं, म्हणजे हं. म्हणजे मनातलं कोणाला सांगत नव्हता तो. आई गं! हां, 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 हां. म्हणजे लग्न झाल्यावर तरी जरा बाहेर मोकळा पडेल. होईल असं, मोकळा होईल. हा. हं. म्हणून जानेवारीत लग्न केलं. तरी हां, पण तो नव्हता एवढं काही सांगत नव्हता, पण बरा होता. हां. आणि जून मध्ये नंतर त्याने सुसाईड केली. अरे, 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 अरे! हो. शिट, शिट, शिट! आणि तो डिप्रेशन मध्ये होता म्हणून मी 21 पारायण बोललेली. मग हम्म. ट्रीटमेंट वगैरे काही नव्हती त्याला चालू? होती पण नव्हता तो गोळ्या वगैरे खायचा नाही. त्याचं फक्त एकच. त्याला कदाचित डिप्रेशन पण असेल किंवा दृष्ट लागली म्हणतात. त्याच्या आधी एकच वर्ष त्याचा एवढा मोठा बर्थडे केलेला गावात म्हणजे. हां, हां. असं म्हणजे पूर्ण जवळजवळ 10-10 किलोमीटर गाड्यांच्या रांगेत. बापरे! आणि म्हणजे भरपूर अगदी महाराष्ट्रातच नाही तर पंजाबमध्ये वगैरे सगळीकडे त्याचं नाव आहे. अय्या! इतका मोठा आहे तो. तुम्ही फक्त नाव टाकलं ना तर पूर्ण त्याचं हे येतंय बघा गुगलला किंवा असं युट्यूबला. आणि माणूस म्हणून तर तो एवढा चांगला होता ना, कोरोनात त्याने एवढी मदत केली ना सगळ्यांना. आई गं! त्यामुळे तो एवढा मोठा धक्का. मग मग परत माझं म्हणजे मी म्हटलं नाही, मी गुरुचरित्र पारायण केलं. ते हं. पप्पांचं तसं झालं. आणि नंतर मी ह्याच्यासाठी 21 पारायण बोलली. मग हा आपण तर माझी बहीण बोलायची नाही ग तसं नसतंय, ज्याचं त्याचं हे असतंय. प्रारब्ध तू असं असतं ना ताई ज्याचं त्याचं. हा.
तर बरं. मी म्हणायची हो, मी दोष देत नाही म्हटलं, मी स्वामींना दोष देत नाही किंवा कोणाला नाही, हं, पण माझी इच्छा नाही होत म्हटलं. मग हं, हं. त्या दोघी करायच्या. हां, हां, हां. त्या 2 बहिणी आहेत ना, त्या करायच्या. आणि हां, त्या हां. कसं नामस्मरण, आता ती जॉब करते त्यामुळे तिला पण एवढं होत नव्हतं. हां, हां. नामस्मरण आहे, रोजची नित्यसेवा ती करते. बापरे! तर परत बोलली ठीक आहे. मग परत हळूहळू असंच तुमचे अनुभव मी ऐकायला लागले. परत मी चालू केलं. परत मी हां, 11 हां. गुरुवार केले. हां, हां, हां. 11 गुरुवार केले अनुभव ऐकून ऐकून. हं. आणि त्याच्यात पण ते मिस्टरांच्या जॉबसाठी बोललेले, ते काही झालं नाही. हां, मग मी हां. परत 1 वर्ष ऐकलेच नाहीत अनुभव. बरं, म्हणजे मी बरं. काहीच नाही केलं. हां, हां, काहीच हां. केलं नाही आणि परत असेच परत आणखी अनुभव चालू केले. हां, आणि हां. एक YouTubeवरती हे केलं. YouTubeवरती पॉडकास्ट ऐकत होते. शुभांगी राणे म्हणून आहेत ना, हां, 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 हां. प्रवास, हां, त्यांचं पॉडकास्ट ऐकत होती. हं. आणि त्याच्यावर तर त्यांनी म्हणजे असंच बोलत होत्या आणि त्या बोलले की 6 लाख स्वामींचा जप केल्यावर असं तसं, म्हणजे त्यांच्या पॉडकास्ट मध्ये होतं ते. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, आणि मग अचानक म्हणजे माझ्या तोंडातून निघून गेलं की नाही, मी पण करणार 6 लाख जप. बापरे! हां. हां, आणि तो पण ताई जप म्हणजे असा नाही, हं. मी लिखित करणार असं बोलली. बापरे! बापरे! आणि परत मला एवढं काय वाटलं नाही. मी सुरुवात केलं 8 दिवस कोणालाच काय बोलली नाही. माझी मी सुरुवात केली. पण हं. मला परत समजलं ना याला किती वेळ लागतोय किंवा आपल्याला किती वेळ द्यावा लागेल, हो, असं हो, तसं. हो, हो. परत मग मी त्या बहिणीला फोन केला. म्हटलं अगं असं असं मी बोलले. तर म्हटले बघ, तू हं. स्वामी, मी नाव घे घे म्हणत होते. तू हां. स्वामींचं नाव घेत नव्हती, पण आता 24 तास तुला स्वामी सोडणार नाहीत. आणि मी हं, अक्षरशः ताई एक एक माळ म्हणजे एक माळ लिखित जप करायला 15 मिनिटं लागतात ना. मला हं. 15 मिनिटं जरी कुठून भेटली ना, हां. तर मी पटकन लिहायला बसते. बापरे! हो. आणि ते मी कशासाठी बोलले होते, माझ्या मिस्टरांच्या जॉबसाठी. कोरोना त्यांचा जॉब गेलेला ना. हां, 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 मग हां. आम्ही काय करायचं, काय करायचं, तर इकडं बहिणीचा बिझनेस आहे. ते बोलले आम्हाला पण गरज आहे म्हणजे आपल्या माणसांची, हो, हो, हो. आणि तुम्ही चला म्हणून. अच्छा. म्हणून आम्ही इकडं आलो. पण ते कसं पहिल्यापासून जॉब केलेला आहे ह्यांनी, हां, आणि हां. त्यांना हे बिझनेसचं म्हणजे नाही पटलं. अच्छा, अच्छा. हां. हां, मग ते म्हणले नाही मला काय, म्हणजे करत होते सगळं. त्यांनी 6 महिन्यातच सगळं हँडल केलं इथलं त्यांचा बिझनेस. हो का? पण त्यांचं मन लागत नव्हतं. म्हणजे पहिल्यापासून 10-15 वर्ष जॉब केलेला आणि परत नवीन हां, हां, फील्डमध्ये हां, म्हटल्यावर. हां. हां, मग बरोबर. माझं जॉब करायला बसली पहिल्या दिवशी ताई, हां. आणि मी लिहायला बसली. मुलाचीच घरातली बुक घेतली एक, हां, 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 हां. आणि लिहायला बसली, आणि लिहायला बसली, अर्ध लिहिलं. हां. आणि मी म्हणते आता मी लिहिणार किती? हां, हां. मी तर ह्या लाईन मोजल्या नाहीत, काय नाहीत. परत हां. म्हणलं आता बंद तरी मध्ये कसं करायचं? तर बरोबर मी आहे. तर मी स्वामींना म्हटलं, स्वामी एवढ्या पोटी मला माफ करा. हां. 1 पेज मी लिहिते. हं. केवढा जप होईल तेवढा होऊ देत. हां, हां. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे एक काहीतरी मार्क करेन, 108 होतील असं. हां, आणि हां, हां. ताई अक्षरशः मी 1 पेज लिहिलं आणि तो जप बरोबर 108 वेळात झाला. अय्या! हो, बघा. बरोबर 108 वेळा जप झाला. मला एवढं आश्चर्य वाटलं. म्हटलं बापरे! मला एवढा खूप स्वामी आनंद कसं झाला. करून घेतात बघा. हो. आणि नंतर 10,000 जप झाला. हं, हं. 10,000 जप झाला आणि त्या दिवशी यांना हं. पहिला कॉल आला इंटरव्ह्यूचा. हां. हां, इंटरव्ह्यूचा पहिला कॉल आला. तर वाह! हां. तर हं. आणि प्रॉब्लेम काय होता, एक्सपिरियन्स भरपूर आहे यांना. फक्त आता 4-5 वर्षाचा गॅप पडलाय ना. बरोबर, बरोबर. त्यामुळे हां. तर मी म्हटलं आला, तर मी म्हटलं, "स्वामी बघा काय करायचं ते." हां, पण ते काही नाही झालं. हां. परत 15 दिवसांनी दुसरा कॉल आला. अच्छा. दुसरा कॉल आला हं. आणि ते सगळं झालं ताई. हं. आणि ते काय बोलले, की हे बोलत होते 80,000 पेमेंट द्या म्हणून. हां, हां, हां. हां, तर ते बोलत होते नाही 60 देणार. तर हे बोलले नाही एवढ्या कमीत करून नंतर माझं पेमेंट कधी वाढणार ना एवढ्या कमीत बरोबर, स्टार्ट करून. बरोबर. हां, हां. एक तर माझे 4-5 वर्ष अशी गेलेत. हां, हां. तर शेवटी ते 60 वरून ते 65 वर आले. तर मी यांना काय बोलली,
जाऊ दे आपलं आपण म्हणजे गॅप आहे तर आपण जरा ऍडजस्ट करू. अगदी म्हटलं बरोबर. हा. म्हटलं आपण ऍडजस्ट करू. हं, 70 पर्यंत जरी देत असतील हा, तर हा, म्हटलं जॉईन करा तुम्ही. तर हं. हे बोलले नाही, मी कमीत कमी 80च्या आत तर मी जॉईन करणार नाही. अगं बाई. हा. हो. आणि असं झालं. परत हं, बोलले, मग मी जरा समजावून सांगितलं. परत सगळ्यांनीच बोलले, नाही हं. तुमचं असं आहे. तुमचे स्टार्ट जॉईनिंग होणं महत्वाचं आहे. तुम्ही रेग्युलेशन मध्ये येणं महत्वाचं आहे ना. अगदी बरोबर आहे. हा. तुम्ही जॉईन करा, पगार काय वाढेल. हा, तर हे बोलले ठीक आहे, तयार झाले. हा, हा, आणि अगोदर ते सर होते ते म्हणजे पहिल्याच कंपनीत ओळखीनेच हे झालेलं. हा, हा, हा. तर ते अगोदर यांना इतके फोन करायचे की नाही, म्हणजे त्यांना पण गरज होती. अच्छा, अच्छा. हा. की नाही 65 मध्ये कर, 65 मध्ये कर. तर हे म्हणायचे नाही, 80च्या आत काही मी करणार नाही. हा, आणि नंतर मी बोलले नाही, आता तुम्ही कॉल करा हा, आणि 70 करा म्हणा, तुमचं पण नाही आमचं पण नाही, 70 मध्ये जॉईन करा. हा, आणि हा. नंतर ह्यांनी फोन करायला लागले तर ते फोनच नव्हते घेत. अरे, अरे. आणि ते नाहीच झालं, म्हणजे त्यांना 60 मध्येच दुसरा कोण भेटला वाटतं. अगं बाई. हा. मग मला म्हणजे खूप म्हणजे हे झालं की म्हणजे वाईट हातातोंडाशी वाटलं. आलेला हा. घास असा गेला. मग मी बरोबर आहे. स्वामींना म्हटलं असं का. मग मी परत वहिनीला फोन केला, म्हटलं बघ ना ग, अगदी हातातोंड म्हणजे झालं होतं, सगळं झालं होतं फायनल. हा, 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 हा. आणि म्हटलं असं असं झालं. तर मला बोलली नको, असा निगेटिव्ह विचार करू नको, तुझी सेवा तू चालू ठेव, तू मनापासून करते ना. हा, हा, हा. तर तू हे कर, तू ह्याच्यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं हा. स्वामींनी हे केलं असेल म्हणून बरोबर. असं झाले असेल. हा, तर बोलले ठीक आहे. मग मी त्या दिवशी स्वामींना म्हटलं नाही स्वामी, मी आजपासून तुम्हाला काहीच नाही सांगणार, तुम्हाला तर सगळं माहिती. बरोबर. मी रोज रोज सांगणारच नाही, आता तुम्हाला सगळं माहिती आहे. जे हा. आता आमच्यासाठी चांगलं असेल ते तेच तुम्ही तर करा. खरं. हा, हा. आणि परत काय झालं, परत असं चालू असताना हं. ताई आता बोलतात मला नक्की माहिती नाही, पण एका फुलपाखराचं आयुष्य किती 14 दिवस असतं असं बोलतात ना. बरोबर. हा. मग एक फुलपाखरू आलं हं. घरात. हा. आणि ते पहिल्यांदा आमच्या मंदिराच्या वरती बसलं, एक दिवस तिथं होतं. दुसऱ्या हो. दिवशी किचन मध्ये बसलं, तिथं हा, एक दिवस होतं. तिसऱ्या दिवशी फिल्टर वरती जाऊन म्हणजे किचन मध्येच बसलं, हा. तिथं एक दिवस होतं. आणि मी अगदी हात सुद्धा फिरवायचे हा, हा, की स्वामी, म्हणजे मला असं वाटायचं. आणि ते ऑरेंज कलरचंच होतं. हा, हा. स्वामी आले, स्वामी आले. हा, हा. आणि परत काय झालं, 2 दिवस आणखी मंदिरात तिथं जाऊन बसलं आणि ते परत म्हणजे मेलं. हा, हा, आणि मग मला म्हणजे खूप वाईट वाटलं की म्हणजे मी असं स्वामी स्वामी म्हणत होते, म्हटलं नसेल, असं काही नसेल. हा. पण मला ते असं बाहेर असं टाकूच देऊ वाटत नव्हतं. आई आणि गं! म्हणजे मला एवढं हे झालेलं. म्हणून मी ते एक बॉक्स घेतला आणि त्या बॉक्सात ठेवलं त्याला आणि गॅलरीत ठेवलं. आणि नंतर मी म्हटलं बहिणीला, म्हटलं बघ ना ग, असं असं झालंय, पण मी काय करू. तर मला म्हणले अगं असं कशाला करते, किती दिवस तू ठेवणार ते, हां, तू हां. असं कर, एका पाण्यात वगैरे सोडून दे. तर हां, मी म्हटलं, तिला हो बोलली. पण हां. मला काही कळतच नव्हतं की म्हणजे असं मी काय करू. मग दुपारी मी थोडे झोपते ना, तर झोपताना मी स्वामींना म्हटलं, स्वामी मला काही दुसरं कोणाचं पटत नाही. हां, आता तुम्ही माझ्या स्वप्नात येऊन नाही तर काही पण करून मला सांगा, मी ते घरात ठेवू का बाहेर हं. सोडू. हां, हां. आणि स्वप्न पडलेलं माझ्या लक्षात राहत नाही, ते स्वप्न तेवढं माझ्या लक्षात राहू द्या. अरे बापरे! हां, हां. आणि अशी बोलून दुपारी झोपली हां. आणि आणि एवढं मोठं पांढरं शुभ्र मांजर आलं ताई. हां, आणि पांढरं शुभ्र मांजर आलं. हां. आणि जिथं जिथं ते फुलपाखरू होतं तिथं असं म्हणजे असं पलट्या खात होतं, त्या एकदम आनंदाने बागडत होतं घरात. हो का? 3 दिवस जिथं जिथं ते होतं ना, तिथं तिथं त्याने हे केलं. आणि किचनच्या हं. खिडकीला अशी जाळी आहे ना, हां, हां, तर ती हां. पॅक जाळी आहे. पण ते बरं. मांजर जाईल ना, हां. एवढीच ती अशी जाळी उघड. फाटलेली दिसली. आणि अच्छा. त्याच्यातून ते एकदम भरकन निघून गेलेलं दिसलं मला. अय्या! म्हणजे मला स्वामींना सांगायचं होतं की ते तू बाहेर हो. सोडून दे. आणि बरं. तेवढंच स्वप्न. आणि मी उठले आणि मला सगळं स्पष्ट आठवत होतं, नाहीतर आता स्वप्न पडतात पण मला एवढी होत आठवत नाही. नाहीत. हो, हो, हो. मग मी नंतर ते सोडलं. आणि हां. आणि नंतर झालं ते. आणि म्हणजे परत बघा स्वामी म्हणजे सगळे प्रश्नांची उत्तरं देतात.
देतात, देतात. हं, आणि नंतर एक स्वप्न पडलं हं. की असं आम्ही दोघे टू व्हीलरवर चाललोय आणि एक नदी आहे, नदीतच थांबलोय आम्ही. तर एक असं वृद्धच आहे हं. आणि तो बोलतोय, तुम्ही इथं कशाला थांबलाय? इथं म्हणजे एवढं जागा चांगली नाही, तुम्ही पटकन इथून निघा. हां, हां, हां. आणि तर तसंच आम्ही गडबडीत असं निघालो आणि अशी एक हं. टेकडी असल्यासारखी आहे. हां, हां. आणि टेकडीच्या वरती तिथं गेल्यानंतर तो बोलते, हा आता इथून काय नाही बघा, आता इथून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, इथून हां. तुम्ही जा. अच्छा. आणि तसं स्वप्न पडलं ताई. आणि दुसऱ्या दिवशी ह्यांना कॉल आला. अय्या! हो, कॉल आला. हो. आणि मी कॉल आला तोपर्यंत कोणाला काही स्वप्नाचं सांगितलं नाही. म्हटलं पडलं असेल, म्हणजे मी पण एवढं सिरियस घेतलं नाही. हं, आणि कॉल आला. तर हं, ते बोलले असं असं आहे, मग तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता का? तर हं, हे बोलले, आता मी तर एवढ्या लांब आहे, हं. निदान एक 8 दिवस तर लागतील मला इथून तिकीट वगैरे भेटायला. हां, 8 दिवसानंतर मी येतो इंटरव्ह्यूला. तर हां. ठीक आहे बोलले. 4 दिवस गेले हं. आणि नंतर त्यांचा कॉल आला, तुम्ही फक्त एवढ्या लांबून फक्त इंटरव्ह्यू साठीच येणार का? तर ते हां, बोलले हा. तर हां. ते बोलले ठीक आहे, मग तुम्ही नका येऊ, आम्ही व्हिडिओ कॉलवरती हां, कॉन्फरन्स मध्ये हां, अ, हां. तुमचं हे करतो. तर ते अच्छा. बोलले ठीक आहे. मग त्या दिवशी अक्षरशः 1.5 तास इंटरव्ह्यू चालू चालू होता कॉन्फरन्स 1.5 मध्ये. तास? हा, तिघ जण घेत होते ताई. बापरे! आणि ते सक्सेस झालं. झालं. हां. म्हटलं बरं झालं, म्हटलं आता म्हणजे होईल. तर परत दुसऱ्या दिवशी कॉल आला की नाही, आता एचआरचा इंटरव्ह्यू होईल तुमचा. अच्छा. एचआर पण तो इथं येऊन द्यावा लागेल. हां, मग एचआरसाठी. मला हां. तर मला परत टेन्शन आलं. म्हटलं इंटरव्ह्यूचं टेन्शन नव्हतं, कारण मिस्टरांनी खूप तयारी हां, केलेली हे ते. हां. पण तिथं जाऊन झालं तर ठीक, नाही तर इथून एक एक वेळेला जायला 10,000 ते 15,000 रुपये खर्च येतोय ताई. कसं काय एवढं? मग ट्रेनला तात्काळमध्ये तिकीट काढायचं म्हटलं तर 3,000-3,500 रुपये तिकीट आहे. हो? हां. बापरे! आणि मग मी स्वामींना म्हटलं इंटरव्ह्यूचा तर काही प्रॉब्लेम नाही स्वामी. आणि आता गेल्यावर झालं ठीक तर ठीक आहे, नाही तर प्रत्येक वेळी असं इंटरव्ह्यूला जाणं आणि एवढा खर्च करणे म्हणजे नाही शक्यच नाही. पॉसिबल. हो, हो. हां. तर मी तेवढीच बोलली. हं, आणि गुरुवारचं तसं बोलली असेल आणि शुक्रवारी सकाळी परत त्यांचा फोन आला की नाही, मी म्हणजे तो एक हे होता ऑफिस मधला, तो बोलला मी हं, मॅडमना विचारतो, मॅडम जरा ह्याच्यावरती घेत असतील इंटरव्ह्यू, हं, तर तुम्ही मोबाईलवरतीच हे करा, हं. फोनवरतीच. हां, हां. बोलले ठीक आहे. आणि मी तशीच बोलली आणि सोमवारी सकाळी ते बोलले सोमवारी, आणि तरी पण ह्यांनी तिकीट काढून ठेवलं सोमवारचं. काढून आणि ठेवलं. हां. बोलले नाहीच बोलले तर मग जावं लागेल ना. हां, हां, हां. हां. तर सोमवारी ते सकाळी फोन आला की आज 4 वाजता मॅडम तुमचा इंटरव्ह्यू घेतील म्हणून. अरे! आणि हं, हो. हं. आणि 6:30ला ट्रेन होती मॅडम. बापरे! आणि 4 वाजता इंटरव्ह्यू चालू झाला. हं, ते पाऊण तास होता, अर्धा पाऊण तास होता, 4:45ला संपला. तर हं, इंटरव्ह्यू तर चांगला झाला. तर हं. आता हे बोलले इंटरव्ह्यू पण झाला, पण आता मी गावाला काय जाऊन काय करू? आता तिकीट पण कॅन्सल होत नाही. 2 तासात तर ट्रेन आहे. हां, हां, हां. मग म्हटलं काय करायचं, काय करायचं? मग आमचं जरा जेमिनीचं पण हे होतं. मी म्हटलं असं करा, तुम्ही तिकीट काढले हां, तर तुम्ही जावा, ते तर काम होईल. हां, हां. आणि ह्याचं काय होतंय काय माहित. तर ते बोलले नाही, आदल्या दिवशी एक दिवस आधी जरी असतं तरी मग तिकीट कॅन्सल करता आलं असतं ना. बरोबर, बरोबर. आणि ह्याचं पण आणखी काय होते काय माहिती. मग हां, फायनल तर काही सांगितलं नाही. आणि 4:45ला इंटरव्ह्यू संपलेला, परत 6ला त्या मॅडमचा फोन आला. हां, म्हणजे पेमेंटचं काही डिस्कशन झालं नव्हतं त्या इंटरव्ह्यू मध्ये. हां, हां, आपलं हां. टेक्निकलच झालेलं ना. हं. आणि ताई, खरं विश्वास बसत नाही. हां, आणि हां. ते ह्यांनी पेमेंट सांगितलेलं की म्हणजे आत्ताच्या कंपनीत मला म्हणजे पहिलं होतं त्यांना चांगलं. हां, हां, हां. हां. 80,000 पेमेंट आहे आणि तुम्ही मला 20% वाढवून द्या. हां, 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 हां. असं सांगितलेलं. मग 96 सांगितलेलं. पण हं. आम्हाला अपेक्षा होती की हां, हां. 80 देतील, का तर आम्ही 70 मध्ये पण तयार होतो ना करायला. बरोबर, बरोबर. हो. आणि ताई ते मॅडम बोलले की हं. नाही, तुम्हाला आम्ही 92 देतो.
अरे अय्यो! असं माझा विश्वासच बसत नव्हता. म्हणजे स्वामींनी तुमच्यासाठी किती छान ठेवलं होतं बघा. बघा ना आणि माझी बहीण बोललेली की तू 70 मध्ये झालं नाही म्हणून तू एवढी नाराज होऊ नको. स्वामीवरचा विश्वास तू कमी करू नको. बरोबर. ह्याच्यापेक्षा आणखी काहीतरी बेटर तुमच्यासाठी ठेवलं असेल हो. आणि म्हणून तुम्हाला ते हे झालं. खरं आहे. हं. अगदी बरोबर आहे. आणि आपल्यासाठी अजून छान काहीतरी असतं ठेवलेलं. हो. हं. एवढा मोठा अनुभव ताई खरंच खूपच म्हणजे छान. आणि मग आता ते 12 तारखेला जॉईन झाले. हां. आम्ही तर अजून इथंच आहे का तर मुलाची आता 2 महिनेच राहिले ना तर बरोबर, बरं. ते इकडून तिकडं हे होतंय तर ते बोलले आता मार्च मध्ये एक्झाम झाली की हां, मग हां. तुम्ही या मग आता 12 तारखेला ते जॉईन झाले मुंबईत. अरे वाह! हो हो किती छान, किती छान वाटतंय ताई असं ऐकून. आणि ताई खूप भावाला किती वर्ष झाले हो तुमच्या? 1.5 वर्ष झालं मॅडम. मग त्याच्या मिसेसचं काय मूलबाळ काहीच नव्हतं? नाही 3 महिने झालेले ना लग्नाला. अच्छा 3च महिने झाले होते. हा जानेवारीत झालेलं हां. लग्न. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 4 महिने झालेले. बाई गं! एकच भाऊ होता का आणि तुम्हाला? नाही एक मोठा आहे आणि हा एक छोटा होता. अच्छा, अच्छा. पण मोठाच हेच व्यवस्थित आहे ना? हा हो मोठाच मोठ्याच. हां, हा हां. मोठ्याच व्यवस्थित आहे. हां. पण म्हणजे हे हो बघा जे स्वामींना योग्य वाटतं ते स्वामी करतात. हो पण किती छान बघा ताई स्वामींनी किती छान केलं. हो हं, म्हणजे खूप आजपर्यंत मॅडम असं म्हणजे सगळं काम व्हायचं आणि अगदी शेवटच्या क्षणाला ना म्हणजे हं. काय तर व्हायचं. पण बापरे! आता एवढं पॉझिटिव्ह वाटतंय एवढं पॉझिटिव्ह वाटतंय मी म्हणजे आता माझा कालच 1 लाख जप पूर्ण झाला मॅडम. झाला 1,00,000? हो 1 लाख झाला अजून 5 लाख हां. आहे. पण होईल, मी होईल. हो आता बघू म्हणतात हं. ना 1,15,00,000 जप पूर्ण झाला की हां. अ, स्वामी काय दर्शन देतात. हो, हो. बघू. देणार, देणार. हो खरंच आणि करतात ना ते. त्या दिवशी ते फुलपाखरू परत मी सोडलं ना हां, हां. तर त्या दिवशी मी चपाती करून अक्षरशः स्पष्ट दिसते असं काय आकृती बिकृती नाही स्पष्ट फुलपाखरू माझ्या चपातीवर आले ताई. फोटो काढलाय का तुम्ही? हो फुलपाखराचा पण काढलाय आणि चपातीवर आलेला त्याचा पण काढलाय. मला पाठवता येते. हं? हो हो ताई. हं, मी शेअर करते. हो ताई. हां, पण ते नक्की पाठवा सगळं हं. हो पाठवते पाठवते. हां, श्री हा. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. हा. किती छान वाटलं ऐकून. असे सगळे खुश राहू देत कायम. हो खूप खूप मला म्हणजे मी स्वामींना सोडायचा विचार केलेला पण स्वामींनी मला मला सोडलं सोडलं नाही. नाही. हो 2 वेळा असं झालेलं त्यामुळे आता नाही आता काही जरी झालं तर मी स्वामींना नाही सोडत. अगदी बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे ताई. खूप दिलंय खूप मला. छान ताई हां. श्री स्वामी हा, समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. फोटो पाठवा आठवणीने. हो हो मॅडम फोटो हां, पाठवते. हा श्री स्वामी हा समर्थ. श्री